कराड़ नरेडको द्वारा आयोजित होमथॉन 1.0 प्रॉपर्टी एवं बिल्डिंग मटेरियल एक्सपो का उद्घाटन राज्य के पर्यटन व खनन मंत्री तथा सातारा जिले के पालक मंत्री श्री शंभूराज देसाई के हाथों कराड़ में संपन्न हुआ। उद्घाटन अवसर पर पूर्व पालक मंत्री व सहकार मंत्री बाला साहेब पाटिल, मलकापुर नगर परिषद के नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, मलकापुर नगर परिषद के नगराध्यक्ष तेजस सोनवणी, उप नगराध्यक्ष पोपटराव सालुंखे, मनोहर शिंदे, नरेडको के संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले सहित जनप्रतिनिधि, प्रशासनिक अधिकारी, निर्माण व्यवसायी, अभियंता, वास्तु विशारद एवं बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इस एक्सपो के माध्यम से आधुनिक निर्माण तकनीक, पर्यावरण अनुकूल एवं किफायती आवास योजनाओं को एक मंच पर प्रस्तुत किया गया है। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। उद्घाटनाचा क्षण हाणारा असा सुंदर असा हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सन्माननीय यानंतर स्वागत संपन्न होणार आहे। माननीय श्री राजेंद्र सिंह या परिषद मलकापूर यांचे स्वागत श्री अरविंद खबाले कराड यांचे स्वागत संपन्न होत आहे। उपनगराध्यक्ष मलकापूर टाळ्यांची साथ असावी। सहप्रायोजक या बिझनेस एक्सपो साठी ज्या बिल्डर असोसिएशन च्या सर्व इथले स्थानिक पदाधिकारी ज्यांनी उपलब्ध जातोय, पण एक चांगला एक्सपो या ठिकाणी विशेषतः कराड, मलकापूर किंवा हा परिसर, अगदी शामगावचा पण एक प्रोजेक्ट साधारणतः 15 किलोमीटर अंतर कराड शहरापासून आहे आणि तिथे अत्याधुनिक बिल्डिंगचं टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी आपल्याकडे सुद्धा आलेली आहे। ते अशी एक्सपो बघितल्यानंतर लक्षात येतं। घेऊन हे एक्सपो भरवलेला आहे, त्याला खरंच धन्यवाद दिले। मला माहित नाही याच्या अगोदर झाले का नाही, पण मला तरी पहिल्यांदा येता आलं आणि मला निमंत्रण दिलं। निवडणुकीची धावपळ सुरू आहे, पण तरी मी म्हटलं नाही, आपल्या मतदारसंघातली काही, जिल्ह्यातली, तालुक्यातली काही मुलं त्याच्यामध्ये सहभागी झालेली, तर आपण जायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन तुम्हाला सगळ्यांनाच, छोट्या उद्योजकांना असतील, अपकमिंग बिल्डर असतील त्यांना असेल, वेल सेटल असतील त्यांना असेल, उत्तरोत्तर सगळ्यांची प्रगती व्हावी आणि माफक दरात लोकांना राहायला घरे मिळावीत। कारण माननीय पंतप्रधानांचं, नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे 2025 सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। मी तर अनेक वेळा बघतो केंद्रीय आवास योजना, राज्य आवास योजना, अशा त्या आवास योजनांचं क्लब करून काही ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुद्धा बांधलेल्या आहेत की त्या आवास योजनेचे पैशाचं अमाऊंट एका ठिकाणी आणि पुन्हा ओन कॉन्ट्रीब्युशन एका ठिकाणी, असं करून कमी उत्पन्न गटातल्या लोकांनी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, कारण जिथं जागा कमी आहेत तिथं असे टावर बांधल्याशिवाय उपयोग नाही, पण अशा स्टेटच्या, सेंट्रलच्या सबसिडीज एका ठिकाणी क्लब करायच्या, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन घालायचं, आवश्यकता पडली तर थोडंसं बँक लोन त्याच्यामध्ये घालायचं आणि तो मोठ्या टावर मध्ये स्वतःचं घर घ्यायचं। असे सुद्धा अनेक, पण लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे की त्याच्या पाठीमागची कल्पना आहे, ती चांगली यशस्वी होताना या ठिकाणी आपण बघतोय। किंवा नवीन नाविन्याची निर्मिती, हे नाविन्य ह्या एक्सपोच्या माध्यमातून आपल्याला दिसतं। आज रिअल एस्टेट असेल, बिल्डिंग मटेरियल असेल किंवा मॅन्युफॅक्चर, आपण एका छताखाली आज लेटेस्ट 2026 मध्ये काय नवीन अद्ययावत टेक्नॉलॉजी आलेली आहे, की काय नवीन आलेलं आहे ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। नवीन ज्ञानामध्ये आपल्या भर या माध्यमातून पडत असते। आज जो बिल्डर असेल, जो आर्किटेक्ट असेल किंवा जो सर्वसामान्य ग्राहक असेल, या सर्व ग्राहकांना या ठिकाणी नवीन आपलं काय आहे आपल्याकडं ते दाखवण्याची संधी उपलब्ध होती। ज्या लोकांना नवीन पाहायचं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी पाहायची संधी मिळत असतो। त्यामुळं अशी एक्सपो ही काळाची असलेली गरज आहे।
आणि निश्चितपणे मी ह्या मंडपाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवण्यासाठी इथं आलो होतो. त्यावेळेलाच मी सांगितलं की यावेळी जरा सर्व माहिती आणि स्टॉल इथं उभे केले आहेत. या शहराचा विकास होत असताना अनेक या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपन्या असतील, स्वतः काही डेव्हलप करणारे लोक असतील, या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. पण जसं आपण पुढे जातो तसं घराच्या संकल्पना बदलत असतात. फार पूर्वी पांढऱ्या मातीची घरं होती, कुंभारी विटा आल्या, पुन्हा आताच्या विटा आल्या. त्याचप्रमाणे हॅलो ब्रिक्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विशेषतः कन्स्ट्रक्शन जे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अलीकडे अनेक ठिकाणी चिऱ्याची घरं बांधण्याची संकल्पना आली आहे. पण हे करत असताना नवनव बदल असणं हे आवश्यक असतं. अनेकांना माहित नसतं, म्हणजे जेव्हा घर बांधतोय त्यालाही बऱ्याच जणांना कल्पना नसते, किंवा जे बांधणारे त्यांना नसते की अशा प्रकारची टेक्नॉलॉजी पुढे आली आहे. आम्ही इथं आत फिरत असताना पाहिलं, पूर्वी कसं की साधारणपणे स्पॅन किती आहे त्याच्यावर स्टील किती वापरावं हे पाहिलं जाईल. या ठिकाणी जाहीर करते. तसेच 23 ते 27 या काळामध्ये 23